छत्रपती क्रिकेट संघ नेरे विरुद्ध भैरवदेव 11 क्रिकेट संघ रिडगर आणि टॉस जिंकला रिडगर टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। तर बॅटिंगसाठी आमंत्रित केले नेरे टीमला। तर सलामीची जोडी जाऊ द्या मैदानात, फिल्डिंग लगेच लावून घ्या आणि जाऊया पहिल्या सत्रासाठी ओमकार गुरव यांच्याकडे। धन्यवाद। देवांश 11 राजा शिव छत्रपती नेरे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय रिडगर शौर्य 11 रिडगर या दोन संघादरम्यान आता ही दुसरी मॅच आजच्या दिवसातील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल। या स्पर्धेचा 5वा दिवस आहे आणि या 5व्या दिवसामध्ये आपण पाहतोय मैदानावरती आजच्या दिवसातील पहिली मॅच मैदानावरती झाली। पहिली मॅच जिंकली ती सिद्धे करवले संघानं। आता ही दुसरी मॅच मैदानावरती आपल्याला रिडगर आणि नेरे या दोन संघादरम्यान होताना पाहायला मिळेल। व्यासपीठावरती या तमाम मान्यवर या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत। आजचा हा रविवारचा दिवस आहे आणि या सुट्टीच्या दिवशी आपण पाहतोय तमाम मान्यवर वेळात वेळ काढून खऱ्या अर्थानं रोशनदादा पाटील आणि रोहितदादा पाटील यांच्यावरती असणारं प्रेम आणि त्या प्रेमाखातर या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना पाहायला मिळत आहे। त्या तमाम मान्यवरांचं या ठिकाणी जमलेल्या तमाम क्रिकेट खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं। तर याच दरम्यान सुप्रसिद्ध एकेकालचे गोलंदाज आणि सध्या आता शिक्षक म्हणून तुम्ही पाहता ते आमचे दोदानीला मराठी शाळेवर शिक्षक असतात ते संदीप शीत सरांचं या ठिकाणी शुभागमन झाले। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा पाहता ती अर्थातच LED बाउंड्रीज त्या स्पर्धेमध्ये असते आणि रायगड ठाणे या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून जीवित मात्रेला LED कलर टीव्ही देण्यात आली होती तडाखेबंद केल्यासाठी ते अर्थातच ओम साई बोरवेलचे ओनर तथा राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरेचे आधारस्तंभ अनिल शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन। त्यांच्या समवेत अर्थातच आमचे मयूर पाटील यांचं देखील आगमन झालंय। मान्यवरांचे अतिथी मान्यवरांचं आपण पाहतोय सहर्ष स्वागत मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे। भारताची संस्कृती अतिथी देवो भव आणि त्या संस्कृतीचं जतन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे। मॅच ऑन होतीये। पहिला गोलंदाजी मार्कर देविदास भोपी गोलंदाज पहिलं षटक फेकण्यासाठी रिडगर संघाकडून आपण पाहतोय आणि सलामीची जोडी नेरे संघाची मैदानावरती पाहायला मिळते। हा पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एक स्टायलिश स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पहिल्या चेंडूवरती जबरदस्त गोलंदाजी, विकेट मिळते। फलंदाज बाद गणेश गोते। रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे। धन्यवाद डीजे 12 किंग आपण पाहतोय रोशनदादा पाटील आणि रोहितदादा पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा मैदानावरती आपण पाहतोय। लगातारचं 8वं वर्ष आहे या स्पर्धेचं आणि 8 वर्ष आपण पाहतोय निर्विवादपणे ही स्पर्धा आपल्याला या मैदानावरती आयोजित होताना पाहायला मिळते। त्याने एक चांगली स्पर्धा या विभागातील एक मानाची सन्मानाची असलेली ही ट्रॉफी आज या मैदानावरती संपन्न होताना पाहायला मिळते। पहिला गोलंदाज देविदास भोपी ज्यानं जबरदस्त चेंडू टाकला परंतु एक आगळा वेगळा स्टायलिश स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न धनेश गवते या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्याची विकेट जातीये। नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये स्वराज गवते फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती तो आता खेळेल। चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली। हा पुढचा चेंडू देविदास दिशा देण्याचा प्रयत्न, फक्त सन्मानपूर्वक चेंडूला हाताळलं जात आहे। फलंदाज स्वराजला माहिती आहे पहिल्या चेंडूवरती चांगला चेंडू फेकला गेला, गोलंदाजी जबरदस्त धारदार होताना पाहायला मिळते। अशा वेळेला सन्मानपूर्वक चेंडूला हाताळलं गेलं आणि एक सिंगल मात्र मिळवली गेली। एक धावसंख्येच्या सहाय्याने आपण पाहतोय संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय एक या धावसंख्येच्या घरामध्ये संघात श्री गणेश झाला। बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय नेरे आणि त्यांच्या विरोधात गोलंदाजी करणारी टीम रिडगर। नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम निर्णय घेतलाय तो गोलंदाजी करण्याचा। हा पुढचा चेंडू सरळ बॅट मधून मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला चकवून चेंडू मात्र
कार्पेटच्या साह्यानं सीमारेषेच्या पलीकडे येतो या चेंडूवरती पहिला चौकार. छत्रपती क्रिकेट संघ नेरे गावाचा अनिल पाटील स्पॉन्सर हाय या संघाचा. धन्यवाद डीजे. अनिल दादा पाटील आपण पाहतोय व्यासपीठावरती बसून या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. खऱ्या अर्थानं स्वतः जातीने या स्पर्धेमध्ये हजर झाले. त्यांनी त्यांच्या समवेत मयूरदादा पाटील यांचं सुद्धा स्वागत. त्यांचं गीत डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून लगावलं गेलं. यावेळेला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा चेंडू पाडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. डॉट चेंडूचा मात्र खेळ संपला. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते ती देवीदास भोपीच्या माध्यमातून. जो आपण पाहतोय रिटगर संघाचा पहिला गोलंदाज आणि या पॉवर प्लेचं षटक फेकत असताना चौकाराचा मार खाल्ल्यानंतर त्याने लगेचच टाकलेला हा निर्धाव चेंडू खेळपट्टीवरती. पुढचा चेंडू गोलंदाज तयार देवीदास. हा चेंडू फुलटास होता, प्रॉपर कनेक्ट झालेला नाहीये. ऑन साइड मध्ये ढकललं जाते परंतु तितकंच ताकदवार क्षेत्ररक्षण, फार वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत धावतोय. आणि आपण पाहतोय सर्कलमध्ये चेंडूला अडवलं गेलं. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त मिळवली गेली ते एकच धाव आणि एक धावसंख्येच्या साह्यानं टोटल धावसंख्या 6 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 6 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचले. रीडघर तर याच दरम्यान अमित गवते साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. तर अमित गवते साहेबांना विनंती करतो की आपण देखील यावं. यावेळेला मोठी विकेट मात्र मिळते. फलंदाज स्वराज यावेळेला होतोय बाद. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय. अजित गवते हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंबर क्रमांक 4 वरती खेळण्यासाठी जातोय. पहिलं षटकाचा खेळ मैदानावरती चालू आहे. हे पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवणं गरजेचं असतं कारण 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय फक्त अगदी सीमारेषेला चिटकून उभे आहेत. अशा वेळेला मुभा आहे फलंदाजांना मोठे फटके मारण्याचे आणि या मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये फलंदाज विकेट मात्र गमवत आहेत. तर बघा सिद्धी करोले क्रिकेट संघ कुठेही जाऊ नका. याच्यानंतर लगेच तुमची मॅच असेल याची आपण नोंद घ्या. दुसऱ्या फेरीची पहिली मॅच लगेचच खेळवली जाईल. सिद्धी करवली संघाला विनंती आहे की आपण कुठेही जाऊ नका. टोटल धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती 6. नवीन बॅट्समन अजित गवते स्ट्रायकर एंडवरती तो खेळतोय. विकेटची पडझड नॉन स्ट्रायकर एंडवरती तो खेळतोय. विकेटची पडझड आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. लागेल विकेट टिकून ठेवणं गरजेचं आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरमध्ये मला 50-60 धावा धावफलकावरती जमवाव्या लागतील. एक धावसंख्येचा डोंगर उभा करावे लागेल ते रिटगर संघाविरोधात खेळत असताना. रिटगर विरुद्ध आपण पाहतोय नेरे. एकाच विभागातील या नेरे दुंद्रे विभागातील हे 2 टीम एकमेकाच्या विरोधात आता या कोपरुलीच्या मैदानावरती भिडताना पाहायला मिळत आहेत. कुरघोडी एकमेकावरती करतायत. हा फुलटॉस चेंडू फक्त सरळ बॅटमधून सन्मानपूर्वक चेंडूला हाताळलं जात आहे. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक फार वेगानं चेंडूपर्यंत पोहोचेल आणि या चेंडूवरती मात्र मिळतीये ती एकच धाव. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती चालू आहे. गोलंदाज कल्पेश भोपी हा दुसरं षटक मात्र फेकण्यासाठी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 10-12 पावलांचा असणारा रनअप एक वेगवान गोलंदाज ते तरार चेंडू टाकले जात आहेत. त्यांनी पहिला चेंडू फुलटॉस टाकला परंतु त्याचा फायदा उठवता आला नाहीये तो फलंदाजांना आणि एकच धाव या पहिल्या चेंडूवरती मिळवली गेली. 7 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. साहेबरीत लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. त्यानंतर नितीन डीजे नेरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आमचा आवाज तमाम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम चालू आहे. त्यांना सुद्धा धन्यवाद. या चेंडूवरती चांगली गोलंदाजी. खोलवर टप्प्याचा हा चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ विसावतोय. तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूचा मात्र यावेळेला खेळ संपतोय. धावफलक स्थिरावलाय ते 7 या धावसंख्येवरती. रेडगर विरुद्ध नेरे या 2 संघादरम्यान चालू असलेली ही मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज दुसरं षटक फेकण्यासाठी कल्पेश भोपी. हा पुढचा चेंडू चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेला बॅकवर्ड क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवायचं होतं. फाईनली क्रिजमध्ये चेंडूला पाठवायचं होतं परंतु मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू गेला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॅट अँड पॅडचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. पुनश्च चेंडू खेळपट्टीवरती पडला जातोय तो निर्धाव. 2 चेंडू लगातार गोलंदाज आपण पाहतोय कल्पेश भोपीने टाकलेत खेळपट्टीवरती निर्धाव. हा चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न. गोलंदाज क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल मात्र सोडला जातोय. त्याला ब्रश होऊन चेंडू खेळपट्टीवरती पडला परंतु बॅकअप सुरेख मिळालं जातं या चेंडूवरती.
चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त मिळते ती एकच धाव. जबरदस्त षटक मात्र फेकलं जाते. निर्णायक गोलंदाजी चालू आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं देवीदास गोपी या गोलंदाजाने फक्त 6 धावा खर्ची करत 2 विकेट मात्र मिळवल्या आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकत अगदी चेंडूची फेकी केली जाते ती कल्पेश गोपी या गोलंदाजाच्या माध्यमातून. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सोप्पा झेल मात्र पकडला गेला. फलंदाज मात्र या चेंडूवरती होईल बाद उमेश पाटील. डिझाई विकेट मिळते ती उमेश पाटील या फलंदाजाची जो सलामीला गेला होता परंतु ते जास्ती काही आपल्या संघासाठी योगदान दिलेलं नाहीये या स्पर्धेमध्ये. एक चांगली स्पर्धा आहे मोठी स्पर्धा आहे अशा वेळेला चांगला त्याचा खेळ होणं गरजेचं आहे. खेळाडूंना जाणणं गरजेचं आहे ते बॅटिंग करणाऱ्या नेरे संघाच्या फलंदाजांनी. कारण एक तब्बल आपण पाहतोय 1.5 लाख रुपये धनराशी असणारी ही स्पर्धा या मैदानावरती संपन्न होती आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला स्थान मिळालं एक मोलाची एंट्री मिळाली आहे आणि आपण पाहतोय नवीन बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये जाईल शंकर जाधव. शंकर जाधव नेरे संघाचा हा फलंदाज मैदानावरती जातोय. मधल्या फळीचे फलंदाज मैदानावरती खेळ करतात. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये घुसला. आतमध्ये चेंडू वळण घेतोय. सन्मानपूर्वक चेंडूला हाताळलं गेलं. एकच धाव शेवटच्या क्षणाला मात्र पूर्ण केली आणि आता थोडीशी बिकट अवस्था दयनीय अवस्था पाहायला मिळते ती बॅटिंग करणाऱ्या नेरे संघाची. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 9 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती लागल्या. जबरदस्त मारा केला टिचून मारा केला तो रिटगर संघाच्या गोलंदाजांनी. फलंदाजांनी आता ओळखणं गरजेचं आहे. सिंगल डबलला प्राधान्य देणं गरजेचं आहे. धावफलक हलतं ठेवावं लागेल. एक फायटिंग टोटल धावफलकावरती निर्माण करणं गरजेचं असणार कारण पहिल्या आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 9 धावा धावफलकावरती लागल्या त्या 3 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. डीजे बाबा ग्रुपची असली पहचान त्याची तलवार आहे निशान. बाबा ग्रुपची असली पहचान त्याची तलवार आहे निशान. आहे बाबा ग्रुपची शान धनंजय पाटील नेता महान. आहे कोपरोली गावची शान धनंजय पाटील नेता महान. धन्यवाद. डीजे या चेंडूवर पहिल्या 2 षटकांचा मात्र खेळ संपलाय. 3रं षटक मैदानावरती गोलंदाज कोणतं वापरण्यात जाणार नरेश पाटील 3रं षटक राखण्यासाठी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. व्यासपीठावरती आपण पाहतोय अनिलदादा पाटील आणि त्यांच्या समवेत मयूर पाटील हे मान्यवर व्यासपीठावरती बसून या स्पर्धेचा आस्वाद घेतात. एक चांगली स्पर्धा आहे आणि आपण पाहतोय रोशनदादा पाटील यांचे सुपुत्र अर्णव पाटील या ठिकाणी व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात जे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. रोशनदादा पाटील यांचे सुपुत्र आपण पाहतोय व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. अर्णव पाटील या वेळेला एक चांगला स्ट्रोक लगावला गेला परंतु क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक धाव सहजरित्या मिळाली गेली आणि या एका धावसंख्येच्या सहाय्याने टोटल धावसंख्या आता 10 धावा 2 धावा या चेंडूवरती माफ करा 2 धावा मिळाल्या आणि 2 धावसंख्येच्या सहाय्यानं 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 3ऱ्या पंचांची मागणी मैदानामध्ये होती आहे. आयोजकांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर 3रे पंच मैदानावरती पाठवा. अनिलदादा पाटील आणि त्यांच्या समवेत मयूर पाटील हे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात व्यासपीठावरती. खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षी या रायगड विभागातील एक मोठी स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे बघितलं जातं त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक अनिलदादा पाटील आणि मयूरदादा पाटील व्यासपीठावरती आहेत. 3ऱ्या पंचाची मागणी गोलंदाजावरती आक्षेप मात्र घेतला जातोय. गोलंदाज तयार. हा चेंडू या चेंडूवरती चपराक लगावली जाते. फक्त स्टिअर केलं चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एकच. तर याच दरम्यान अमित शेठ गवते यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. साईबाबाचे निस्सिम भक्त आणि त्यांचं आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. आमचे कृष्णा शेलके उर्फ केडी एकेकालचे वेगवान गोलंदाज यांचे देखील आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. धन्यवाद. गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आलाय परंतु चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. ती गोलंदाज
नरेश पाटील या गोलंदाजाची नेरे विरुद्ध रिडगर या दोन संघादरम्यान चालू असलेली ही मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आजचा 5वा दिवस आणि या 5व्या दिवसातील दुसरी मॅच तमाम प्रेक्षकांसमोर येताना पाहायला मिळते. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, त्रिपाडा उद्ध्वस्त केल्या, जबरदस्त चेंडू फेकला गेला. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. फलंदाज मात्र या चेंडूवरती होतोय बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय अर्जुन गवते. अर्जुन गवते मैदानामध्ये जातोय फलंदाज. त्याला चांगला खेळ करावा लागेल. विकेटची पडझड पाहायला मिळते, परंतु त्या विरोधात फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ती या स्पर्धेमध्ये रिडगर संघाच्या माध्यमातून टिच्चूर मारा केला जातोय, पूर्णपणे नाकाम ठरवलं जात आहे ते गोलंदाजीद्वारे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. यावेळेला पुण्याचे गोलंदाज तयार नरेश पाटील. हा चेंडू टप्पा पडल्या, थोडीशी उचळी घेतली, विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, पुढे ठेवलं होतं यावेळेला चेंडूला. फलंदाज पूर्णपणे चकतोय. आता चांगली बॅटिंग करावी लागेल. एक चांगली धावसंख्या धावफलकावरती जमवावं लागेल नेरे टीमला. हा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये त्या ठिकाणी, परत सरळ चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. येतो या चेंडूवरती 1 बाउन्सचा दंड आणि त्याचा चौकार, आणि या चौकाराच्या साह्याला टोटल धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती 16. डीजे 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा एका चेंडूचा खेळ बाकी असणार. नरेश पाटील गोलंदाजी करतो. या चेंडूवरती लगावला त्याला चौकार. हा चेंडू पुरुष त्याच रिझन मध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न, गोलंदाज हुशार या वेळेला टप्पा मागे ठेवला, थोडंसं धीम्या गतीनं टाकलेला हा चेंडू खेळपट्टीवरती पडला जातोय. तो निर्धाव, आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक स्थिरावलं गेले ते फक्त 16. या धावसंख्येवरती तब्बल 4 फलंदाज मात्र बाद झालेत. आकाशदादा पाटील आपण पाहतोय तिसरे पंच म्हणून मैदानात गेले होते, मैदानाच्या बाहेर ते आता येत आहे. धन्यवाद. 12वे खेळाडू पाणी घेऊन जा लगेच दोन्ही टीमचे. गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला, अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. या पनवेलची शान आहे र, रायगड ठाण्याची शान आहे र. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे र. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे र. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे र. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे र. ती घुसणारी 12 ही फॉर्च्युनर वाडी. कोपरोली गावाची शान आहे भारी, कोपरोली गावाची शान आहे भारी. आता दादाची लयच भारी, मनात ती घुसणारी 12 फॉर्च्युनर वाडी. पहिले आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. तब्बल 3 षटकांमध्ये फक्त 16 धावसंख्येवरती थांबून ठेवले ते बॅटिंग करणाऱ्या नेरे टीमला. रिडगर संघानं या एकाच विभागातील हे 2 संघ आहेत, आणि त्या कारणानं आपण पाहतोय एकमेकांचा अगदी खेळ बऱ्याचशा वेळेला एकमेकांसमोर भिडताना पाहायला मिळाले ते 2 संघ. परंतु या महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये आणि महत्त्वाच्या मॅचमध्ये एकमेकावरती कुरघोडी करताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती रिडगर संघाच्या या 3ही गोलंदाजांची, कारण पहिल्या षटकामध्ये धावा खर्ची केल्या देवीदास भोपी या गोलंदाजांनी 6. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय कल्पेश भोपीने धावा खर्ची केल्या 3, आणि
तिसरं षटक नरेश पाटीलने फेकलं, त्यांनी धावा खर्ची केल्या 7 आणि आपण पाहतो आता चौथं षटक गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल मात्र अगदी सीमारेषेला चिटकून असलेला क्षेत्ररक्षक राहुलने मात्र पकडला गेला आणि या पहिल्या चेंडूवरती मिळते विकेट. नेरे टीम साठी विकास गवते हा फलंदाज मैदानावरती 7व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये जातोय. 5 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. 6 आणि 7व्या क्रमांकावरती खेळ करण्यासाठी दोन्ही फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॅटचा संपर्क नाहीये, मिस टायमिंग स्ट्रोक डॉट चेंडूचा मात्र या वेळेला खेळ संपतोय. विकास पाटील विकास पाठक माफ करा, या ठिकाणी विकास पाठक हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कर करपेश बोपी. हा चेंडू उलटस होता, प्रॉपर कनेक्ट झालेला नाही. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 बाउंड चेंडू उचलणार फेकणार, परंतु तो पूर्वी थर्ड अंपायर मात्र रेफरी करण्यात आलाय आणि या 2 धावा सहजरित्या पूर्ण आहेत का हे पाहावं आता लागेल. तर सँडी पालकर सर आणि सुनील तांडे सर यांना विनंती करतो की आपण यावं जरा. थर्ड अंपायर. तिसरा चेंडू मैदानावरती पडला आणि रनआउटची विकेट मिळाली का हे पाहतायत आपले आपण पाहतोय साहेब्रीत लाईव्हच्या माध्यमातून फार चांगली क्लिअरिटी पाहायला मिळते. आणि या वेळेला साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय चेक केलं जात आहे. थर्ड अंपायर रेफरी गेलेत आणि या वेळेला फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये आता बाद होतोय. विकास या वेळेला फाटक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गेला होता, परंतु जास्ती काही आपण पाहतो योगदान या संघासाठी देऊ शकलेलं नाही. आता पूर्णपणे दयनीय अवस्था पाहायला मिळते ती बॅटिंग करणाऱ्या नेरे संघाची, ज्याने आपण बघितलं कॅप्टनने सांगितलं होतं 50-55 धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न आमचा असेल, परंतु फलंदाज पूर्णपणे नाकाम ठरले. परंतु त्या विरोधात आपण बघितलं तर एकदम चांगली गोलंदाजी झाली, टिचून मारा केला, बांधून ठेवलं गेलं फलंदाजांना नेरे संघाच्या रेडगर संघाकडून. आणि त्या कारणानं आता ही संघ आपण पाहतो बॅकफुटवर जाताना पाहायला मिळते. फक्त आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपला. चौथं षटक मैदानावरती चालू असताना आतापर्यंत आपण पाहतोय फक्त 17 धावा धावपलकावरती लागल्यात आणि तब्बल आपण पाहतोय 6 फलंदाज मैदानावरती बाद झालेत. म्हणजे अर्धी टीम आता पॅव्हिलियन मध्ये गेले. नवीन बॅट्समन विनोद पाटील मैदानावरती, गोलंदाज तयार. कल्पेश भोपीचा हा पुढचा चेंडू, चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, झेल मात्र सोडला गेला. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या दोन्ही फलंदाज या वेळेला पूर्ण करतायत आणि या 2 धावसंख्येच्या साह्यानं 19 धावा धावपलकावरती लागल्या जातील त्या बॅटिंग करणाऱ्या नेरे टीमच्या. नेरे विरुद्ध रेडगर ही मॅच मैदानावरती पाहायला मिळते. आजचा हा 5वा दिवस आणि दुसरी मॅच, पहिल्या फेरीची दुसरी मॅच मैदानावरती. मगाचा सामना जिंकला ते सिद्धी करवले संघानं. सिद्धी करवले टीमला विनंती असेल कुठेही जाऊ नका, या 2 संघादरम्यान जो संघ जिंकेल त्यांच्या बरोबर आपल्याला खेळायचं आहे. यावेळेला चांगला स्ट्रोक कार्पेटच्या साह्यानं लॉंगनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, फार वेगानं चेंडूपर्यंत पोहोचेल. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळते ती फक्त 1च धाव आणि 1 धावसंख्येच्या 2 धावा मिळतात आणि 2 धावसंख्येच्या साह्यानं
21 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता एकेरी दुहेरी धाव्यांना प्राधान्य दिलं जात आहे. चांगला क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळते. सिंगल डबलला कन्वर्ट केलं जात आहे. जिथे मिळतात एक धावा तिथे तिचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करण्याचा प्रयत्न फलंदाजांचा सफल होतोय. हा चेंडू गोलंदाज तयार. अतिरिक्त उसळी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा उसळी घेतो, विसवतोय. यावेळेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पंचांनी सांगितलं हा चेंडू स्क्वेअर अवंतरच्या रूपामध्ये एक धाव मात्र जमा होईल आणि एक धावसंख्येच्या साह्यानं 22 धावा आता धावफलकावरती लागल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कल्पेश भोपी ज्यांना आतापर्यंत एकही षटकार आणि एकही चौकाराचा मार खाल्लेला नाहीये. चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतोय. यावेळेला सन्मान दिला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एक धाव सहजरित्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतात. एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न मात्र मैदानावरती चालू आहे आणि या आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ संपला आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली ती 23 आणि या फलंदाज बाद झालेत ते 6. 4 षटकांमध्ये फक्त 23 धावा धावफलकावरती. शेवटच्या आपण पाहतोय 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये जर का हाणामारी झाली, जर का एखाद दोन मोठे फटके आले तर सुस्थितीमध्ये जाताना पाहायला मिळेल ती बॅटिंग करणारी नेरे टीम. परंतु त्या विरोधात जशी आता 4 षटकं पडली तसंच 5वं शेवटचं षटक जर टाकलं तर पूर्णपणे अडचणीत सापडताना पाहायला मिळेल ती बॅटिंग करणारी नेरे टीम. परंतु आत्ता पूर्णपणे पारडं जड आहे ते गोलंदाजी करणारे रिटगर संघाचं. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. शेवटच्या क्षणाला काय होईल हे सांगणं फार कठीण असतं. त्यामुळे आता पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे. जर का या धावा डिफेंड सुद्धा होऊ शकतात, चांगली गोलंदाजी दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळाली तर. परंतु 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि हे स्लॉग ओव्हरचं षटक फेकण्यासाठी मैदानावरती तुषार भोपी हा गोलंदाजाला आमंत्रित केलं गेलं आणि स्ट्रायकर एंडवरती फलंदाज खेळणार विनोद पाटील. 40+ हा खेळाडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली येतोय. झेल पकडला गेला. फलंदाज मात्र या चेंडूवरती बाद. पाटील दादा असतो रोशन दादाच्या जोडीला. दिलदार दिलाचा संतोष पाटील आहे दादाच्या संगतीला. रोहित पाटील राकेश पाटील भाऊ असताना जोडीला. 12 फेमस नंबर हाय त्या फॉर्च्युनर गाडीला. वाकडी गावाचा धन्यवाद डीजे. नवीन बॅट्समन देवा पाटील मैदानाच्या आतमध्ये विकेटची पडझड अगदी शेवटच्या षटकापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजांनी आपण बघितलं 1-2 विकेट मात्र मिळवल्यात. आतापर्यंत फलंदाज बाद झाले ते 8 फलंदाज, 7 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. नवीन फलंदाज देवा पाटील मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती तो खेळेल. हा पुढचा चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंच मात्र मला सांगतात हा चेंडू खराब आहे. उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर टाकलेला. पंचांनी अचूकपणे या चेंडूला हेरलं आणि सांगितलं स्क्वेअर चेंडू आहे आणि वाईडच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र मिळाली जाईल. एक धाव संख्येच्या साह्यानं 24वी धाव धावफलकावरती लागली जाते. 30 चेंडूंचं पहिलं षटक सत्र आहे आणि आपण पाहतोय या सत्रामध्ये जास्तीत जास्त धावा जमवणं गरजेचं होतं. परंतु अशा वेळेला पूर्णपणे नाकाम ठरवलं गेलं ते गोलंदाजी करणाऱ्या टीमकडून. हा चेंडू मोठा फटका मारायचा होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल पकडला गेलाय आणि फलंदाज याही चेंडूवरती देवा पाटील होतो या वेळेला बाद. असं म्हटलं जातं की या मैदानावरती गोलंदाजांनी पहिल्या 4 दिवसामध्ये आपला जम बसवलाय. परंतु मगाच्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली ती सिद्धी करवल्या संघाकडून. परंतु ही मॅच पूर्णपणे आता गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने जाताना पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजांनी बोलबाला या मैदानावरती ठेवलाय. दुसरं सत्र पाहणं गरजेचं असणार. हाही चेंडू खेळपट्टीवरती पडला जातोय तो डॉट आणि या डॉट चेंडूचा मात्र खेळ संपला. धावफलक स्थिरावलं गेलं ते 24 या धावसंख्येवरती 8 फलंदाज बाद झाले तिनेरे संघाचे.
हा चेंडू थोडासा धीम्या गतीनं टाकला जातोय, परंतु हाही चेंडू पंचांनी सांगितलं थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. वाईडच्या स्वरूपामध्ये 25वी धावपलकावरती जोडली गेली. एकात 2 षटकार या शेवटच्या क्षणाला मात्र येणं गरजेचं आहे. 3 चेंडूचा खेळ संपला. 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. गोलंदाजी मार्कर तुषार भोपी हा गोलंदाजी करतोय. उजव्या हाताचा चांगला गोलंदाज या संघाचा. हा चेंडू आडव्या बॅटमधून मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, कुठल्याही प्रकारचा बॅटचा संपर्क होत नाहीये. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. डॉट चेंडूचा मात्र खेळ संपलाय. धावफलक स्थिरावला गेले ते 25व्या धावसंख्येवरती. शेवटचे 2 चेंडू मैदानावरती बाकी असणार. फलंदाज चिन्मय पाटील, खऱ्या अर्थानं प्लेइंग 11मध्ये या खेळाडूची वर्णी लागली आहे आणि काय या संघामध्ये आपल्याला घेतलं हे सिद्ध करावं लागेल. आता वेळ आहे हिरो बनण्याची, परंतु पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू शरीरावरती आढळतोय. एकच धाव सहजरित्या मात्र आपण पाहतोय बाईकच्या स्वरूपामध्ये यावेळेला मिळते आणि या एका धावेच्या साह्यानं 26 धावा बॅट कट आहे. 26 धावा या चेंडूवरती मिळवल्या धावपलकावरती लागल्या जात आहेत. या सत्रातील आपण पाहतोय शेवटचा चेंडूचा आता खेळ बाकी. पूर्णपणे चांगली गोलंदाजी मैदानावरती करताना पाहायला मिळाले. ते रिडगर संघाचे हे 4ही गोलंदाज पहिल्या सत्रामध्ये 6, त्यानंतर 3, त्यानंतर 7 आणि 7 आणि आता हे शेवटचं षटक मैदानावरती गोलंदाज तुषार भोपी मैदानावरती फेकताना आपल्याला पाहायला मिळतो. या शेवटच्या चेंडूवरती चांगली गोलंदाजी आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मिळते. या चेंडूवरती विकेट आणि टोटल धावसंख्या धावपलकावरती लागली गेली आहे 27. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर शेवटच्या आपण पाहतोय दुसऱ्या सत्रामध्ये गरज असणारे ते कंपल्सरी 5 ओव्हरमध्ये 28 या धावसंख्येची रिडगर संघाला. शिवरायांचा मावला भारी, संतोष पाटील हाय सकारी, गातोय दादाचं गुणगान भारी, गातोय दादाचं गुणगान भारी, दोस्ती यारीची आहे आगारी, शिवरायांचा मावला भारी, संतोष पाटील हाय सकारी, गातोय दादाचं गुणगान भारी, दादा बोलतय गोड त्याची लागतय ओढ, दादा बोलतय गोड त्याची लागतय गोड, त्याच्या शब्दात दम आहे रे, त्याच्या शब्दात दम आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. धन्यवाद. नेरे संघाच्या धावपलकावरती धावा लागल्यात त्या टोटल 27 आणि आता गरज आहे रिडगर संघाला कंपल्सरी 28 या धावसंख्येची आणि 28 धावसंख्येचा पाठलाग कसा होणार याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो या विभागातील नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नावाचा खऱ्या अर्थानं आवाजाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय ते प्रवीण पाटील. धन्यवाद सर. या ठिकाणी इथे सन्मान केला जाईल. अर्थातच रायगड जिल्ह्यातील जी आपण नेरेच्या मैदानावरती अर्थातच LED कलर बाउंड्रीची स्पर्धा खऱ्या अर्थानं पाहता जी प्रथमच जी भरवण्यात आली होती आणि त्याच्यानंतर विचार केला तर विगरच्या आमदार चषकामध्ये ठाणे विरुद्ध रायगड या स्पर्धेमध्ये झालेल्या मॅचमध्ये जीवित मात्र या खेळाडूसाठी LED कलर TV ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करून दिली गेली ते राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय ओम साई बोरवेलचे वरून अनिल शेठ पाटील यांना विनंती करतो की आपण यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी इथे विनंती करतो की आमचे गुरुनाथ ठाकूर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अनिल शेठ पाटील साहेबांचा या स्पर्धेच्या वतीनं आपण मायची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या स्पर्धेच्या वतीनं आपण सन्मान करावा. मित्रांनो, साईबाबाचे निस्सीम भक्त आणि विचार केला तर आपण नेरे गावातून श्री क्षेत्र नेरे ते शिर्डी पायी 16 देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. असे ओम साई बोरवेलचे ओनर तथा रायगड जिल्ह्यातील यशस्वी नाईट स्पर्धेचे आयोजक सन्मान्य अनिल शेठ पाटील साहेबांचा इथे या ठिकाणी हा सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर त्यांच्या कांद्याला कांदा लावून नेहमी दमदार योगदान देणारे सन्माननीय मयूर शेठ पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. मयूर शेठ आपण यावं. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. आपण देखील यावं. तर रोहित पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मयूर पाटील यांचा या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मान करावा. तर त्याच्यानंतर मी विनंती करतो की सन्माननीय अमित शेठ गवती साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं. त्यांचंही नेहमी दमदार योगदान राहिलंय या नेरे क्रिकेट संघासाठी. आणि मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं कल्याण डोंबिवलीची सर्वात मानाची स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफीमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे याने ट्रॉफी खऱ्या अर्थानं घेतली आहे.
तर रुपेश पडके यांना विनंती करतो की आपण याबा आणि आपल्या शुभास्ते सन्माननीय अमित गवते साहेब यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण सन्मान करावा. रायगड जिल्ह्यातील 2 अशा टीमा होत्या की स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफीमध्ये आपल्या या रायगड जिल्ह्याचा नाव लौकिक करणारे ते म्हणजेच नेरे छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे आणि जय हनुमान दापोली आणि किरवली हे 3 संघ आपल्या या जिल्ह्यातील होते. तर खऱ्या अर्थाने नेरे संघाचे खंदे समर्थक आणि बिग पॅकर्स अमितभाई गवते यांचा देखील या ठिकाणी सन्मान. रुपेश पडके देखील आहेत त्या संघाचे पुरस्कर्ते. आज मात्र त्यांचंही आपण स्वागत करूया. तर नेक्स्ट मॅच यातून जो विजय होईल तो केलेला जय हनुमान क्रिकेट संघ नेरे माफ करा सिद्धी करवले या संघा समवेत केलेलं. तर सिद्धी करवले संघाच्या संघनायकाला आम्ही विनंती करून ठेवतो की आपण आमच्या या व्यासपीठावरती येऊन आपण थांबायचं है. तो बिल्कुल चलते हैं मुकाबले की तरफ. जीतने के लिए लक्ष्य है टोटल सिर्फ और सिर्फ 28 रनों का 30 गेंदों में. जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन देखने को मिला भैरवनाथ 11 रीडगर टीम के गेंदबाजों की ओर से. तो हमारे बालकृष्ण वोपी यदि आए होंगे तो उनसे गुजारिश करते हैं आइए मंच पर. हमारे एकनाथ भगत आपका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. राइट आर्म ओवर द विकेट अजीत तैयार. पहली गेंद बेहतरीन लाइन से फेंकी थी. देखिए संदेश पढ़ के अगर चर्चा करेंगे ना कि जिस तरीके से मुकाबला खेला गया था मेरे ख्याल से जो वल्लभ विपक्ष पहला मुकाबला था जो लो स्कोर का खेला था जहां पर वल्लभ और नागझरी के बीच में 5 ओवरों में 34 रन बनाने थे. लेकिन वो मुकाबला काफी अंतिम क्षणों तक देखने को मिला. शायद हो सके इस मुकाबले में भी राजा शिव छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट क्लब नेरे इस मुकाबले में वही गेंदबाजी करे और भैरवनाथ 11 रीडगर टीम के सामने थोड़ी सी मुश्किलें पैदा कर सके. लेकिन चलिए संदेश जिस फॉर्म में चल रहे हैं उसके हिसाब से अब तो लग रहा है कि ये मैच में एक बल्लेबाजी जरूर करेंगे. लेकिन अजीत जैसे अनुभवी गेंदबाज है जो इस बल्लेबाज के ऊपर थोड़ा सा प्रेशर रखेंगे. फुल टॉस गेंद सीधा घुटने के बल पर खेला इस गेंद को स्क्वायर लेग की तरफ. फील्डर दूर से आते हुए वेरी गुड फील्डिंग. 2 रन होने चाहिए थे वहां पर सिर्फ 1 रन मिलेगा और इसी 1 रनों की मदद से खाता खुला है भैरवनाथ 11 रीडगर टीम का और रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर टोटल 1 रन बिना कोई विकेट कोई नुकसान पर. हमारे साथ स्कोरिंग की भूमिका बिल्कुल आप देख सकते हैं बबली यानी कि रायगढ़ जिले के सुप्रसिद्ध अपडेटर और कोपरेली गांव के सबसे हरपन मौला ऑलराउंडर खिलाड़ी. आंखों पर चश्मा जरूर है लेकिन गेंदे भी उनकी अच्छी दिखती है उन्हें और निश्चित तौर पर अपने कलम के सहायता से इस वक्त तक स्कोरिंग की भूमिका लेखनिक में नजर आते हुए. शॉट लाजवाब है पॉइंट के ऊपर से खेला सीधा गेंद जाती हुई डीप पॉइंट सीमा रेखा की तरफ. 4 रन. आपने साईं बाबा का गाना बिल्कुल सुना जो शिरडी जो आप पदयात्रा आप देख सकते हैं नेरे गांव से भी निश्चित तौर पर जाती है और कमाल का योगदान रहता है. हमारे अनिल शेठ पाटिल अमित गवते साहब मयूर पाटिल साहब इनका स्वागत है. तो चौका बटोरा बल्लेबाज सौरभ थे मेरे ख्याल से अच्छे खिलाड़ी है अपकमिंग स्टार है ये नेरे दुंदरे विभाग के. और ये लीजिए यहाँ पर कोई रन नहीं है डॉट बॉल की समाप्ति. अजीत गवते को चौका जरूर बटोरा और अजीत ने कमबैक करना भी बेहतरीन जाना. अभी तक 5 रन खर्च किए इस ओवर में और पावर प्ले की 2 गेंदें अभी तक बची हुई है. तैयार फिर से एक बार होंगे अजीत. बल्लेबाजी में इतना बढ़िया परफॉर्मेंस रहा नहीं जरूरत थी बड़े बल्लेबाजी के लेकिन इस बार सौरभ को रोकना थोड़ा सा मुश्किल हो रहा है और गेंद जाती हुई डीप एक्स्ट्रा कवर की तरफ सीमा रेखा पार सौरभ के बल्ले से आता हुआ ये दूसरा दंदन चौका. रन संख्या बनती हुई टोटल 9 रन. अजीत थोड़े से महंगे साबित होते हुए इस बार फुल टॉस गेंद गिरी है और गेंद को फेंक दिया सीधा फाइन लेग सीमा रेखा की तरफ 4 रनों के लिए. और इसी 4 रनों की मदद से ओवर नंबर पहला अजीत गवते का समाप्त हुआ और अजीत ने टोटल रन खर्च किए इस ओवर में लगभग 13 और भैरव 11 रीडगर टीम का स्कोर है बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर 13 रन. जीतने के लिए 24 गेंदों में चाहिए 15 रनों की आवश्यकता.
पाहू शकता मामाच्या गावाला गेले नाहीत भातांना, कारण आज माहिती आहे पप्पांच्या नाव पप्पांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा पाहायला मिळते. आरोही बेटा पप्पा आज कदाचित तिथे नसतील, परंतु तिची उपस्थिती नक्कीच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि रागाने मला तर वाटते ती पाहते खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये. तो बिल्कुल बीच 13 रन स्कोर कार्ड के ऊपर बने हैं. रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर टोटल 13-15 रन चाहिए अभी भी. हमारे एकनाथ भगत इनके सुपुत्र ये सौरभ बिल्कुल कमाल की बल्लेबाजी करते हुए. संदेश भोईर तैयार, इनसाइड आउट मारने की कोशिश. उमेश की ये गेंद बेहतर लाइन से फेंकी थी, डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति होती हुई. उमेश एक बेहतरीन खिलाड़ी है, लेकिन आज मात्र उमेश की बल्लेबाजी आप देख सकते हैं, एक चौका इनके बल्ले से जरूर निकला. अपेक्षा थी कि बड़ी पारी खेले, अजीत के ऊपर भरोसा था. दिनेश गौती जो सलामी बल्लेबाज थे उनके ऊपर ज्यादा भरोसा था, वो भी सस्ते में लौटे और मेरे ख्याल से लो स्कोर का मुकाबला खेल रही है. शॉर्ट पिच लाइन की बॉल हल्के हाथों से खेला है बैकफुट पॉइंट की तरफ. उठाएंगे फील्डर शंकर, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था और 1 रनों की मदद से भैरवदेव 11 रिडगर टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर कार्ड के ऊपर निश्चित तौर पर 14 रनों के ऊपर. एक बार बात करेंगे ना तो रिडगर टीम के लिए हमेशा सपोर्ट करते हुए प्रियंका एंटरप्राइजेस के ओनर हमारे अंकुश वाघ रिडगर के, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. शॉट अच्छा है लेकिन काफी देर तक हवा में है, फील्डर पीछे दौड़ते हुए, लेकिन कैच ड्रॉप. तब तक 2 रन पूरे करते हुए 2 रनों की मदद से भैरवदेव 11 रिडगर टीम का स्कोर 16 रनों के ऊपर. जीतने के लिए अब जरूरत है 12 रनों की आवश्यकता. उमेश सेकंड पावर पे मैदान के अंदर है. कम से कम रोहित अगर 45-50 भी होते ना तो श्री छत्रपति शिवाजी महाराज 11 नेरे टीम इस मुकाबले में अपनी पकड़ मजबूत कर सकते थे, लेकिन पहले बल्लेबाजी करते हुए ये थोड़ी सी मुश्किल स्थिति उनके सामने आई और इस मैदान के ऊपर कम ऐसा देखने को मिला है कि रन जब चेस हुए. ये बल्ले का बाहरी किनारा लगा है, गली और पॉइंट के बीच में से गेंद को निकाला है, गेंद जाएगी सीमा रेखा की तरफ. 4 रनों के लिए 4 रन. बघा ना अनिल शेट, एका रात्रीमध्ये काही होऊ शकतं, कारण सांगोल्याचे आमदार बापू शहाजी पाटील कोणाला माहित नव्हते की आमदार होते. एका रात्रीमध्ये गुवाहाटीला गेले आणि तिथे कार्यकर्त्याचा फोन आला, बापू कुठे आहात. बापूंनी सांगितलं काही झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, एकदम ओके. आणि एका या शब्दाने एका रातोरात आता आमदारपेक्षा सेलिब्रिटी जास्त झालेत. ते शहाजी बापू पाटील यांचे हे संगीत खऱ्या अर्थानं तुम्ही ऐकताय डीजेच्या माध्यमातून. तो बिल्कुल रन संख्या बनेगी इस गेंद के ऊपर. टोटल 2 रनों की मदद से रन संख्या 22 और जीतने के लिए अब चाहिए सिर्फ और सिर्फ 6 रनों की आवश्यकता. क्या छक्का दाकर सौरभ अपना इरादा स्पष्ट करेंगे, इस मैच को फिनिश कर पाएंगे, या उमेश जैसा अनुभवी गेंदबाज इस बल्लेबाज को रोकने में कामयाब हो पाएंगे. शॉट तो बड़ा है, बॉलर के सर के ऊपर से खेला है, वी शेप लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में से गेंद को निकाला साइड स्क्रीन की तरफ, सीमा रेखा पार. 4 रन अब जीतने के लिए चाहिए सिर्फ और सिर्फ 18 गेंदें और 2 रनों की जरूरत. बिल्कुल, ये जो गाना जब सुनते हैं ना तो राहुल बोपी के चेहरे के ऊपर अचानक मुस्कुराहट नजर आती है, क्योंकि पिछले 2 सालों के बाद इन्होंने जो हरिग्राम टीम में वापसी की और कमाल का परफॉर्मेंस, जैसे वापसी हुई सोपान को डोंगरा झपाड़ा के टूर्नामेंट में मैन ऑफ द सीरीज 2 व्हीलर बाइक और जो रोमन ट्रॉफी नाताबोआ इनके स्मरणार्थ रखी गई थी, पाली के मैदान में भी कमाल का परफॉर्मेंस रहा था. लेकिन सेमीफाइनल में जब 1 ओवर में 22 रनों की जरूरत थी, सोपान ने 20 रन ठोके थे, लेकिन 1 बॉल में 2 रन चाहिए थे. सोपान थे, 1 ही रन बना और 1 रन से मात्र वहां पर परास्त होना पड़ा हरिग्राम 11 टीम को. तो चाहिए 2 रनों की जरूरत आने वाली 18 गेंदों में, और लगभग आयोजनकर्ताओं का ये समय बचा है मेरे ख्याल से रिडगर टीम ने कि तकरीबन 3 ओवर में 2 रन चाहिए. तो ये आयोजकों का मैं कहूँगा बहुत ही महत्वपूर्ण टाइम बचा है, क्योंकि लो स्कोर खेल रही थी और ये लो स्कोर के मुकाबले में पूरी तरीके से बाजी मारी है भैरवदेव 11 रिडगर टीम. गलतियां हुई, सलामी बल्लेबाज नहीं चले शिव छत्रपति शिवाजी महाराज 11 नेरे टीम के. चलिए, घुटने के बल पर खेला इस शॉट्स को, मैच को किया फिनिश, और गेंद मेरे ख्याल से सीमा रेखा पार हो चुकी है 6 रनों के लिए, और इसी 6 रनों की मदद से मैच मात्र फिनिश होता हुआ और इस मुकाबले को जीता. बिल्कुल आपने देखा जिस तरीके से परफॉर्मेंस रहा बल्लेबाजी में, गेंदबाजी में रिडगर टीम ने, और इस मैच का हीरो बनेंगे जिन्होंने टोटल
ओवर फेंके 2 रन दिए, 2 ओवर में सिर्फ और सिर्फ 10। एक पावर प्ले का था जिसमें 3 ही रन दिए, एक बड़ी सफलता।